नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. तो म्हणजे नैसर्गिक साधन सामग्रीची दुर्मिळता. आता हा शब्द थोडा जड वाटू शकतो, पण याचा संबंध फक्त अर्थशास्त्राशी नाही, तर तो थेट आपल्या सगळ्यांच्या भविष्याशी जोडलेला आहे. चला तर मग हा विषय सोपा करून समजून घेऊया. आजच्या या विश्लेषणात आपण 4 मुख्य मुद्दे पाहणार आहोत. सगळ्यात आधी आपण संसाधन म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ. मग नैसर्गिक संसाधनांची दुर्मिळता कशाला म्हणतात ते बघू. त्यानंतर ही दुर्मिळता मोजण्याच्या पद्धती कोणत्या आहेत हे जाणून घेऊ. आणि शेवटी या दुर्मिळतेचा आणि देशाच्या आर्थिक विकासाचा काय संबंध आहे याचा आढावा घेऊ. चला मग सुरुवात करूया अगदी मुळापासून. आपण संसाधन किंवा रिसोर्स हा शब्द रोजच्या बोलण्यात किती सहज वापरतो नाही का? पण अर्थशास्त्रामध्ये याचा एक विशिष्ट अर्थ आहे. तो काय आहे ते पाहू. एक क्षण थांबा आणि विचार करा. आपल्या आजूबाजूला अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांना आपण संसाधन म्हणू शकतो? पाणी, हवा, जमीन, याशिवाय अजून काय काय आठवते? तर अर्थशास्त्राच्या भाषेत सांगायचं झालं तर संसाधन म्हणजे अशी कोणतीही गोष्ट, कोणतंही साधन जे माणसांच्या गरजा पूर्ण करतं, किंबहुना मग समाजाचं आर्थिक कल्याण साधायला मदत करतं. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जी गोष्ट आपल्या कामाला येते ती म्हणजे संसाधन. आता या संसाधनांना आपण साधारणपणे 3 मुख्य गटामध्ये वाटू शकतो. पहिला गट आहे नैसर्गिक संसाधनांचा, म्हणजे जे आपल्याला थेट निसर्गातून मिळतं, जसं की पाणी, हवा, खनिज वगैरे. दुसरा गट आहे मानवनिर्मित संसाधनांचा, म्हणजे ज्या गोष्टी माणसाने स्वतःच्या बुद्धीने आणि मेहनतीने बनवल्या आहेत, जसं की रस्ते, इमारती, मशिनरी. आणि तिसरा जो सगळ्यात महत्त्वाचा प्रकार आहे तो म्हणजे मानवी संसाधनं, म्हणजेच आपलं ज्ञान, आपलं कौशल्य आणि आपली काम करण्याची क्षमता. बरं, आता येऊया आपल्या आजच्या मूळ विषयाकडे, नैसर्गिक संसाधनांची दुर्मिळता. अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हा सगळा खेळ मागणी आणि पुरवठ्याचा आहे. मग ही दुर्मिळता म्हणजे नेमकं आहे तरी काय? अगदी सोपी गोष्ट आहे. जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट हवी असते पण ती हव्या त्या प्रमाणात उपलब्ध नसते, तेव्हा तिला दुर्मिळता किंवा टंचाई म्हणतात. म्हणजेच काय तर मागणी खूप जास्त आहे पण त्या मानाने पुरवठा मात्र खूप कमी आहे. आता ही दुर्मिळतेची कल्पना नीट समजून घेण्यासाठी संसाधनांमधला एक महत्त्वाचा फरक लक्षात घ्यायला हवा. एका बाजूला आहेत नूतनीकरणक्षम संसाधनं, म्हणजे रिन्युएबल, जशी की सौर ऊर्जा, ती कितीही वापरली तरी संपणार नाही. पण दुसऱ्या बाजूला आहेत अनूतनीकरणक्षम संसाधनं, म्हणजे नॉन रिन्युएबल, जसं की कोळसा आणि पेट्रोल. यांचा साठा मर्यादित आहे, एकदा वापरला की तो कायमचा संपला, आणि म्हणूनच या संसाधनांची दुर्मिळता आपल्याला जास्त जाणवते. पण आता प्रश्न असा येतो की एखादं संसाधन किती दुर्मिळ आहे हे नक्की कसं ओळखायचं किंवा कसं मोजायचं, यासाठी अर्थशास्त्रज्ञ काही विशिष्ट पद्धती वापरतात. चला त्या 4 पद्धती कोणत्या आहेत ते पाहूया. तर दुर्मिळता मोजण्याचे हे 4 मुख्य निकष आहेत. पहिला, त्या संसाधनाचं आयुष्यमान. दुसरा, प्रति नग खर्च म्हणजेच युनिट कॉस्ट. तिसरा, त्याच्या वास्तव किमती म्हणजेच रिअल प्राइसेस. आणि चौथा आहे आर्थिक खंड, ज्याला इकॉनॉमिक रेंट असंही म्हणतात. आता हे शब्द ऐकून घाबरू नका, आपण एक एक करून हे सोपं करून समजून घेऊया. पहिला निकष आहे आयुष्यमान, म्हणजेच आपल्याकडे असलेलं एखादं संसाधन किती काळ पुरणार आहे. समजा असं म्हटलं की जगातला पेट्रोलचा साठा फक्त पुढची 50 वर्ष पुरेल, तर याचा अर्थ त्याचं आयुष्यमान खूप कमी आहे. आणि सरळ हिशोब आहे, आयुष्यमान जेवढं कमी तेवढी त्या संसाधनाची दुर्मिळता जास्त. दुसरा निकष आहे प्रति नग खर्च. सोप्या भाषेत सांगायचं तर ते संसाधन मिळवण्यासाठी किती खर्च येतोय. उदाहरणार्थ, सुरुवातीच्या काळात कोळसा जमिनीच्या अगदी जवळ मिळायचा, पण आता तो मिळवण्यासाठी खूप खोल खाणी खोदाव्या लागतात. म्हणजेच काय तर कोळसा मिळवण्याचा खर्च वाढला, आणि जेव्हा खर्च वाढतो तेव्हा असं मानलं जातं की त्या संसाधनाची दुर्मिळता वाढली आहे. तिसरा निकष तर आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे, तो म्हणजे किंमत. बाजारात जर एखाद्या वस्तूची किंमत सतत वाढत असेल तर आपण काय म्हणतो की ती वस्तू कमी मिळत आहे किंवा महाग झाली आहे. हाच नियम इथेही लागू होतो. किंमत वाढत असेल तर याचा अर्थ ते संसाधन दुर्मिळ होत चाललं आहे. आणि चौथा निकष आहे आर्थिक खंड. आता हा थोडासा तांत्रिक वाटू शकतो, पण समजायला सोपा आहे. याचा अर्थ एखादं संसाधन विकून मिळणारी किंमत आणि ते मिळवण्यासाठी आलेला खर्च यातील फरक म्हणजेच नफा. जर हा नफा म्हणजेच हा खंड कमी कमी होऊ लागला तर याचा अर्थ ते संसाधन मिळवणं महाग होत चाललंय आणि पर्यायाने त्याची दुर्मिळता वाढत आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला दुर्मिळता म्हणजे काय आणि ती कशी मोजतात हे कळलं. पण या सगळ्याचा आपल्या रोजच्या आयुष्याशी काय संबंध? या तांत्रिक गोष्टींचा देशाच्या विकासावर काय परिणाम होतो? हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे.
आणि ह्याचं उत्तर खूप सरळ आहे. कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासाचं इंजिन हे नैसर्गिक संसाधनांच्या उपलब्धतेवरच चालतं. ही संसाधनं म्हणजे विकासासाठी लागणारं इंधन आहे, आणि जर हेच इंधन कमी पडायला लागलं तर विकासाची गाडी पुढे जाणं खूप अवघड होऊन बसेल. आणि या संसाधनांचं महत्त्व किती वेगवेगळ्या पातळ्यांवर आहे बघा. ती फक्त आपलं जीवन जगण्यासाठीच आवश्यक नाहीयेत, तर देशाची आर्थिक वाढ, औद्योगिक प्रगती, शेतीचा विकास, लोकांचं कल्याण या सगळ्या गोष्टींना चालना देतात. खरं तर आज आपण ज्या शाश्वत विकासाबद्दल बोलतो त्याचा पायाच नैसर्गिक संसाधनांवर उभा आहे. या स्रोतामधलं एक वाक्य या सगळ्या चर्चेचं सार अगदी अचूकपणे सांगतं, आणि ते म्हणजे नैसर्गिक साधनसामग्रीशिवाय आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास साध्य करणे दुरापास्त आहे, म्हणजे जवळजवळ अशक्य आहे. या एका वाक्यात सगळं काही आलंय. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे. नैसर्गिक संसाधनांची दुर्मिळता ही एक वस्तुस्थिती आहे, एक असं सत्य आहे जे आपण नाकारू शकत नाही. आणि या वास्तवाला स्वीकारणं, ते समजून घेणं हेच भविष्यातल्या योग्य व्यवस्थापनाच्या दिशेने टाकलेलं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. आणि हेच आपल्याला एका मोठ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नासमोर आणून उभं करतं. तो प्रश्न म्हणजे आजच्या गरजा भागवण्यासाठी संसाधनांचा वापर करायचा की पुढच्या पिढ्यांसाठी त्यांचं जतन करायचं? वापर आणि जतन या दोन्हीमध्ये संतुलन आपण साधणार तरी कसं? हा प्रश्न आपल्या सर्वांसाठी आहे आणि यावर विचार करणं खूप गरजेचं आहे.